पहा, आज आपण नवोदयची जी 18 जानेवारी आता ह्या रविवारी आपली परीक्षा झाली, तर त्या परीक्षेचं आपण उत्तरसूची टाकली होती, पण आपलं सोल्युशन आपलं स्पष्टीकरण त्या प्रश्नपत्रिकेवर राहिलं होतं. तर त्या ठिकाणी पहा, आपल्याला एकूण 80 मार्काचा हा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये गुण आहेत 100. तर 40 प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे, 20 प्रश्न आहेत गणिताचे आणि 20 प्रश्न आहेत मराठीचे. तर एकूण हा 80 प्रश्नांचा पेपर 100 मार्काला आपल्याला 100 मार्काचा सोडवायचा आहे. तर याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहा, आता हा आपण जो सोडून घेत आहोत तो ए सेट आहे, कारण प्रत्येकालाच काही ए सेट नाही, कारण ए बी सी डी असं म्हणजे वेगवेगळे सेट प्रत्येकाला आलेले असतात. तर फक्त प्रश्न तुमचे पुढे मागे होतील, परंतु त्याच्यावर आपण स्पष्टीकरण सोडून घेत आहोत. तर त्या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे, तुम्हाला षटकोन आहे, पंचकोन आहे आणि सी मध्ये वेगळ्या प्रकारचे 2 त्रिकोण असे दिलेले आहे आणि डी मध्ये चौकोन आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला निरनिराळ्या आकृतींची निवड करा आणि आपले उत्तर त्या ठिकाणी हे करायचं आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल सी. आता दुसरा जो आहे, पहा, आपल्याला किरण दाखवले आहेत, पण या ठिकाणी काय केलेलं आहे, बाकीच्या आकृत्यांमध्ये खालच्या बाजूला त्यांनी काय केलेलं आहे, पहा, एक आडवी रेषा दिली आहे आणि वेगळी आकृती कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 1 ए, दुसऱ्याचं ए हे उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, याचं सगळ्या अशा आडव्या तिरक्या पहा रेषा या ठिकाणी दाखवल्या आहेत आणि सी मध्ये ज्या रेषा दाखवल्या आहेत त्या कशा आहेत, उभ्या आहेत. पहा, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर जे चौथा प्रश्न आहे, त्या ठिकाणी गुणाकार, भरीव गोल आणि बेरजेचं चिन्ह दाखवलेलं आहे. तर जे भरीव गोल आहे ते एका बाजूलाच आहेत आणि पहिला जो पर्याय आहे चौथ्याचा ए मध्ये, तर तो पहा एका क्रॉसमध्ये समोरासमोर घेतलेले आहेत कोणामध्ये आणि बाकीचे एकाच बाजूला आहेत, म्हणून या ठिकाणी वेगळा पर्याय काय येईल, 4 येईल. ए म्हणजे 1 येईल, 4चं ए येईल. पहा, आता आपल्याला मंथनची कशी सवय लागली, 2चं 3, 3चं 4 असं, या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, तर ए बी सी डी असं दिलेलं आहे, त्यामुळं व्यवस्थित ऐकून ते टिकमार्क करायचे आहे. त्यानंतर पाचव्याचं, त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीशी निवड करा. आपण मंथनमध्ये काय करतो की तंतोतंत जुळणारी म्हणतो, त्याच पद्धतीचा फक्त शब्दप्रयोग वेगळा केलेला आहे. तर 5चं काय येईल, त्या ठिकाणी डी हे उत्तर येईल. पहा, त्यानंतर 6व्याचं बी हे उत्तर येईल, कारण हे सोपं आहे. तसा या वर्षीचा पेपर सोपा होता. मराठीमध्ये बऱ्याच जणांच्या समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तिथं चुका झालेल्या आहेत. तर पाहूया आपण ते पुढं. तर 7वा प्रश्न जो आहे तो त्याच्यासारखाच दिसणारा पर्याय क्रमांक पहा, त्या ठिकाणी 8वा प्रश्न आहे आणि त्याच्यासारखीच आकृती आपल्याला त्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. आता पुढचा जो भाग 3 याच्यामधला प्रश्न आहे, 9 ते 12 साठी काय दिले त्यांनी, दिशा न बदलता, म्हणजे त्याचा एक भाग लुप्त झालेला आहे, त्यांनी लपवलेला आहे. दिशा न बदलता आपल्याला तो शोधायचा आहे. तर या ठिकाणी प्रश्न 9वा, याच्यामध्ये बघा कोणता आहे, तर त्याची ते त्या पद्धतीने आपल्याला इकडची जशी आहे तशी आकृती आपल्याला तयार करायची आहे. तर पहा, पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न पहा, आता या ठिकाणी अशी आकृती बसवायची की त्याचं उत्तर म्हणजे त्याची अशी आकृती तयार झाली पाहिजे.
आता वरती भरीव त्रिकोण दाखवलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी इकडच्या बाजूला देखील आपल्याला भरीव त्रिकोण दाखवायचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. 1 मध्ये पण भरीव त्रिकोण आहे, परंतु त्याचे डायरेक्शन खाली आहे त्या गोलाचं आणि याचं कसं आहे वरती, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला डी हे उत्तर आहे. पुढे पहा, त्याच पद्धतीने जसं मी आता तुम्हाला डायरेक्शन सांगितलं तर तशाच पद्धतीने 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. त्यानंतर पुढे पहा 12वा प्रश्न. त्या ठिकाणी कोणती आकृती घेतल्यानंतर ती आकृती पूर्ण होती, तर डी ही आकृती घेतल्यानंतर. त्या ठिकाणी जॉईन करून पाहायचं आहे, आपण सिस पेन्सिलने त्याचा वापर करायचा आहे. आता पुढे भाग 4. भाग 4 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, उजव्या बाजूला दिलेले उत्तर आकृतीमधून अशी आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेले प्रश्न आकृतीची जागा घेईल. आता कसं आहे पहा, त्या ठिकाणी 13वा प्रश्न. तर पहिले याच्यामध्ये काय केले, एक मधल्या ज्या रेषा आहेत पहा दुसऱ्या याच्यात काढलेल्या आहेत. म्हणजे किती रेषा आहेत, 1 2 3 4 आणि 5 आहेत. 5 रेषा आहेत, आहे की नाही. आणि दुसऱ्या याच्यामध्ये किती येतात, 4 येतात. तिसऱ्या याच्यामध्ये किती येतात, 3 येतात. म्हणजे इथं 2च येते. मग 2 कुठे येतात, तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहेत. त्यानंतर पुढे पहा, त्रिकोण दिलाय म्हणजे किरण काढलाय समजा थोडक्यात, आणि मध्ये रेषा मारल्यात 3. तर मधल्या रेषात पहिल्या याच्यात 3 येतात, दुसऱ्या याच्यात 2 आणि तिसऱ्या याच्यात 1. म्हणजे चौथ्या याच्यात एकही रेषा राहणार नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला काय राहील, सी राहील. आता डी मध्ये पण आहे, पण त्याचं डायरेक्शन पहा बदललेलं आहे. पहिल्यांदा काय केलेलं आहे, खाली आहे दक्षिण दिशेला, नंतर पूर्वेला घेतले, नंतर उत्तर दिशेला. मग राहिली कोणती दिशा, पश्चिम. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल सी. आता पुढे पहा, आपण जे पहिलं 15वा प्रश्न आहे, बेरीज वर्तुळ भागाकार आणि वजाबाकी असे चिन्ह आहेत. तर काय करायचं त्या ठिकाणी, फक्त आहे त्याच याने फिरवायचे, फक्त वजाबाकीचं चिन्ह पुढं जाऊन द्यायचे. त्याच्यानंतर थोडं पुढच्या याच्यात जायचंय आणि मग नंतर पहिल्या याच्यात वजाबाकी, तिथं येईल परत आपलं बेरजेचं चिन्ह. एक एक घर पुढं सरकायचं. असं कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी. कारण पहा कुठंच सीचं जसं दिलंय बेरजेचं चिन्ह एक एक घर पुढं सरकलो, तसं कुठंच नाही. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला येईल सी. त्यानंतर 16वा प्रश्न. 16व्या प्रश्नाचं देखील पहिल्या याच्यात पहा स्टार घेतलंय, तर सगळ्यात शेवटी स्टार म्हणजे गुणाकाराचा आधी आले. दुसऱ्या याच्यात बरोबरचं चिन्ह आले. आता तिसऱ्या याच्यामध्ये काय येईल, राऊंड गोल आहेत ना, भरीव गोल. तर कुठं आहे ते, तर पर्याय क्रमांक डी मध्ये. त्यानंतर भाग 5 17 ते 20 प्रश्नासाठी. तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक एक भाग जसा आपण पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसाच संबंध काय आहे तिसऱ्याचा चौथ्याशी आहे. मग कसं आहे, तर पहा या ठिकाणी डायरेक्शन काय केलं होतं, पूर्वेला तोंड थोडक्यात, तर त्यांनी वर उत्तरेला केले. मग तसं हे खाली तोंड आहे, कुठं आहे हे, ह्या कोपऱ्यात आहे, तर काय येईल अलीकडच्या कोपऱ्यात येईल. म्हणजेच या ठिकाणी नैऋत्येला तोंड आहे, तर त्याच्या अलीकडं कुठे येईल, मग आग्नेयेला तोंड येईल त्याचं. म्हणजेच पर्याय क्रमांक सी त्या ठिकाणी उत्तर येईल. पुढे पहा, आता 18वा प्रश्न. समोरासमोरचे चौरस काय केलेले आहेत, अधोरेखित केलेले आहेत, डार्क केलेले आहेत. फक्त त्या चौरसाचं काय केलंय, जागा बदलली, त्याच्या शेजारचे समोरासमोरचे घेतलेत. तसंच या ठिकाणी करायचं. मग या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक सी मध्ये.
पुढे पहा 19वा प्रश्न. त्याचं दोन्हीचा सहसंबंध काय आहे? तर याच्यामध्ये 2 आहेत, भरीव गोल घेतला, याच्यामध्ये 1 घेतला आणि पोकळ गोल घेतलाय. फक्त दिशा बदलली, याची इकडं होती इकडे केली, म्हणजेच वर होती याची. आता याची 19ची काय येईल? खाली येईल. म्हणजे खाली कुठे आहे? पोकळ गोल कुठे आहे? तर बी मध्ये. पर्याय क्रमांक बी. पुढे पहा त्रिकोण, गोल, चौरस. आता 1 नंबरचं आतमध्ये घेतलंय, 2 नंबरचं त्याच्या आतमध्ये आणि वरती 3 नंबरचं घेतले. तसंच करायचं या ठिकाणी. मग चौरस आतमध्ये, मग आतमध्ये चौरस कुठे आहे? तर पहिल्या आणि दुसऱ्या याला आहे. दुसऱ्यांदा काय आहे? त्रिकोण 2 नंबरला. मग पर्याय क्रमांक काय येईल? त्या ठिकाणी बी हे येईल. पुढे पहा भाग 6. या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे? एक आकृती दिली आणि त्याला अशी आकृती जोडायची की त्याची आकृती पूर्ण होईल. म्हणजे आकृती पूर्ण जी होईल तो तुकडा त्या ठिकाणी, तो पर्याय क्रमांक त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर काय करायचं आहे पहा, त्या ठिकाणी पूर्ण ती आकृती, तो चौकोन जोडायचा आहे पहा. आणि बरोबर असं जर आपण पाहिलं तर तो चौकोन पूर्ण होतो. म्हणजे या ठिकाणी कोणता चौकोन घेतल्यानंतर पूर्ण होईल? तर खालच्या बाजूचं आहे पहा, थोडंसं डोकं लावायचं. तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी ए. त्यानंतर दुसऱ्या यायचं फक्त एक रेष मारायची, त्रिकोण तयार होईल. म्हणजेच कुठं होईल? पर्याय क्रमांक सी मध्ये. त्यानंतर वरती चौरसासाठी तर पर्याय क्रमांक डी येईल पहा. आता वर्तुळ पूर्ण करायचं आहे आपल्याला, तर पर्याय क्रमांक सी. भाग 7 मध्ये आरशातील प्रतिमा दिलेली आहे. आता आरशातील प्रतिमा जी असती त्याचं काय आहे? एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे. तर या ठिकाणी कोणता पर्याय येईल? तर पर्याय क्रमांक येईल पहा 25चं सी. नंतर 26व्याचं पहा, जे हे आहे अलीकडची बाजू पलीकडे गेली तर कुठं येईल? पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 27वा प्रश्न पहा, त्याचं उजवी बाजू डावीकडं, डावी बाजू उजवीकडं, काय येईल? पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 28व्याचं काय येईल? डी. आता या ठिकाणी पहा भाग 8, याच्यामध्ये 29वा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय केलंय? घडी घालायची आणि कशी आकृती तयार होईल उलगडल्यानंतर ते आपल्याला पाहायचंय. तर त्या ठिकाणी तर पहा पहिल्यांदा कशी घडी घातली ते दाखवलंय, बाण दाखवलाय, दुसऱ्यांदा कशी, तिसऱ्यांदा कशी, कसा कट दिलाय आणि त्यातून कोणती आकृती तयार होईल. तर पहा प्रत्यक्ष आपण ती याच्यावर कागद जर घेतला छोटा आणि ते जर केलं तर आपल्याला कशा पद्धतीने आकृती मिळेल? तर पर्याय क्रमांक 1 ए. त्यानंतर आता 30वा प्रश्न पहा, या ठिकाणी आपल्याला गोल दिलेला आहे, एक गोल दिलाय. तर याचं उत्तर काही जणांनी ए पण केलेलं आहे पहा, आणि याचं उत्तर डी आहे. आता या ठिकाणी तो थोडा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण जे बाण दाखवलेत त्या बाणामुळं एकतर 4 ठिकाणी गोल यायला पाहिजे, म्हणजे डी हे उत्तर द्यायला पाहिजे, पण काही प्रश्नपत्रिकेमध्ये ए उत्तर आले. आता जी नवोदयची जी समिती हे केलेलं आहे, त्यांनी स्थापन केली आहे, हे 1-2 प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत थोडेसे. तर ते जे निर्णय घेतील ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. तर यामध्ये काही मुलांनी म्हणजे काही प्रश्नपत्रिकेमध्ये पहा पुढचा 31वा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी षटकोन आणि त्याच्यामध्ये 3
काय आहे, डॉट आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यात 3 डॉट येतील पहा. तर असं कुठं आहे, तर पर्याय क्रमांक पहा या ठिकाणी बी हे उत्तर येईल. काय येईल, बी हे उत्तर येईल. कारण जो मध्ये आलेला आहे, कडेला 2 आहेत मध्ये, मग मध्ये 4 ठिकाणी येईल. पण या ठिकाणी मध्ये कुठं आहे, फक्त इथंच आहे पहा, पर्याय क्रमांक बी मध्ये. त्यानंतर पुढं 32वा प्रश्न. याची कशी आकृती तयार होईल, तर जे अर्धगोल दिलेलं आहे छोटंसं पहा, तर ते जवळजवळ राहील. मग जवळजवळ कुठं आहे, तर पर्याय क्रमांक ए मध्ये पण आहे आणि सी मध्ये पण आहे. पण ए मध्ये कसं आहे, त्यांनी दिशा वेगळी दाखवलेली आणि याची दिशा कशी आहे, जसं आपल्याला याच्यामध्ये आकृतीमध्ये कापायचं सांगितले त्यांनी त्या पद्धतीने आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी सी हे उत्तर येईल. त्यानंतर 33 ते 36 प्रश्नासाठी आपल्याला तुकडे दिलेत त्यांनी, त्याचे भाग दिलेले आहेत आणि ते तुकडे जोडून आपल्याला आकृती तयार करायची आहे. तर कशा पद्धतीने आकृती तयार होईल, तर त्या ठिकाणी 33व्याची आकृती तयार होईल पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 34व्याची आकृती तयार होईल पर्याय क्रमांक ए आणि 35व्याची आकृती तयार होईल पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 36व्याची आकृती तयार होईल पर्याय क्रमांक बी. त्यानंतर भाग 10वा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय की डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली आहे आणि उत्तर आकृती उजव्या बाजूस दिलेल्या, जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तर आकृती निवडायची. म्हणजे तो आकार थोडक्यात. तर तसा आकार पहिल्या याच्यातला कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी मध्ये. आडवतीचं कुठं आहे, तर पहा बी मध्ये देखील आहे तसा आकार, पण ती जाड दाखवलेली आहे ती रेषा, म्हणून ए हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 39वा प्रश्न कुठं, पर्याय सी. त्यानंतर 40वा प्रश्न, आणि हे प्रश्न सोपे येतं पहा, त्याच्यामुळे याला वेळ घालवायचा नाही, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढे पहा गणिताचे प्रश्न सुरू झालेले आहेत 41 ते या ठिकाणी 60 पर्यंत. तर पहिलं जे दिलंय की 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे. तर पहा 41वा जो प्रश्न आहे त्याच्यात मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होती, 7420 आणि लहानात लहान कोणती होती, 2047. मग यांची वजाबाकी केल्यानंतर याच्या दोन्ही संख्यांमध्ये किती तफावत येते, तर 5373. म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल सी. पुढे पहा भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51 भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य टिंबटिंब आहे. तर आपल्याला पहा या ठिकाणी आपण एखादी संख्या घेऊन त्या ठिकाणी ती कृती करायची आहे. पहा त्या ठिकाणी जर आपण हे संख्या टाकून जर केलं तर आपल्याला पर्याय त्या ठिकाणी मिळतोय पर्याय क्रमांक 1 843. आता 90चे मूळ अवयव टिंबटिंब आहेत. तर कोणते आहेत 90चे मूळ अवयव, आपण उभ्या किंवा आडव्या कोणत्याही पद्धतीने पाडले तर आपल्याला या ठिकाणी पहा 2 गुणिले 3 चा वर्ग गुणिले 5. म्हणजे या ठिकाणी आपण याची जर गुणाकार केला तर 3 चा वर्ग किती, 3 त्रिक 9 आणि 2 गुणिले 9, 9 9 18 आणि 18 पंचे 90. म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल सी. पुढे पहा 44वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. पहा आपण मूळ अवयव पाडत असताना प्रत्येक वेळेस कशाने सुरू करतो रे, 1 ने सुरू करतो, बरोबर की नाही. मग समजा आपल्याला 3 चे पाडायचे, 1 3, 2 चे पाडायचे, 1 2, 4 चे पाडायचे तर 1 2 4 अशा पद्धतीने अवयव पाडत असतो आपण. म्हणजे कोणता अंक प्रत्येक वेळेस घेतो, तर 1 हा अंक आपण प्रत्येक वेळेस घेतो, म्हणून ए हा पर्याय. त्यानंतर 45वा प्रश्न, जर 9432 भागिले 1
.25 बरोबर त्या ठिकाणी त्याचं उत्तर दिलंय, तर तुम्हाला एक भागाकार दिलाय, तर त्या ठिकाणी उत्तर किती येईल, तर त्याचा भागाकार का आपल्याला करायचा, दशांश चिन्हाचा वापर केलेला आहे. तर काय उत्तर येते आपलं, पर्याय क्रमांक बी. आता पुढे 546 प्रश्न. दशांश चिन्ह ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे आणि एकाखाली एक व्यवस्थित त्याची मांडणी करायची. मांडणी चुकली तर उत्तर चुकणार, म्हणून या ठिकाणी मांडणी करून जे उत्तर येत आहे ते उत्तर येते आपलं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर अपूर्णांकाचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि ची बरोबर दशांश संख्या आहे. कोणती आहे, तर हे 3 जे आहे सुरुवातीचं त्याखाली छेदात काय करायचं, 1 करायचं आणि त्या पद्धतीने बेरीज करायची. तर त्याची बेरीज त्या ठिकाणी किती येते, पर्याय क्रमांक बी 2. पुढे पहा, दशांश चिन्हाचाच वापर सोपे अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक रूपांतर करायचे त्याच्यामध्ये. तर त्या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला जे उत्तर येते तर ते उत्तर येते 3 सी, पर्याय क्रमांक सी. प्रत्येकी 300 ml 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 ml ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे, तर त्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, पहा त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2 बी. पुढे पहा, सुरेश त्यांच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी पोहोचला. तर परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला. परतीचा प्रवास म्हणजे तिथून निघाल्यानंतर, तर पहा घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3 तास 3:30 वाजता घरी पोहोचला. किती वेळ थांबला, 3 तास 20 मिनिटे. घरी कधी पोहोचला होता तो, तर 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी गेला. म्हणजे हा सगळा वेळ व्यवस्थित सुटसुटीत लिहून घ्यायचा आहे आणि त्यांनी गोल गोल फिरवले पा. तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित ते सुटसुटीत लिहून घेतल्यानंतर आपल्याला वेळ येईल 1 तास 40 मिनिटे, पर्याय क्रमांक सी. पुढे पहा, आपण जी पदावली घेतलेली आहे कंस भागू वेव, थोडक्यात त्या ट्रिकचा या ठिकाणी वापर करायचा आहे. पहा 4 वजा 1 किती आले, 3. परत 5 वजा 3 त्या ठिकाणी किती आले, 2. नंतर 16 वजा 2 किती आले, 14. 18 वजा 14 बरोबर आले 4 आणि 8 वजा 4 म्हणजेच उत्तर आले आपलं सी, पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 येईल. पहा सी. पहा 33°40 मधून काय वजा केल्यावर 11°40 मिळेल. मग काय करायचंय, तर पहा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उत्तर ये, पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, अपूर्णांकाचंच दिलेलं आहे 53. 5°/22 अधिक 7°/22 वजा, आता हे आपल्याला सगळ्यांना येते पहा, कारण छेद समान दिलेला आहे. तर त्याचं उत्तर किती येतं आहे, 17°/22 म्हणजेच पर्याय क्रमांक बी. पुढे पहा, एक दुकानदार 1 रुपयाचे 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. पहा 1 रुपयाला 5 घेतो आणि 1 रुपयाच्या 4 दराने विकतो. एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे पहा, त्याला तो नफा जो झालेला आहे तो किती आणि म्हणजे कितीला विकतोय तो, तर कितीला विकतोय, तर पर्याय क्रमांक डी 2,500 रुपयाला. 55वा प्रश्न आहे, टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली. तिने त्यावर दुरुस्तीवर
3,400 खर्च केले आणि मैत्रिणीला 56,030 मध्ये विकली तर तिला झालेला फायदा किती? तर या ठिकाणी पहा, अगोदर तिने खरेदी केली 55ला, खर्च केला 3,400, ते एकत्र करायचे आणि त्यातून 56,000 काय करायचे, वजा करायचे, 56,030. तर पहा तिचा खर्चच किती झालाय, 55 आणि 3, 55, 56, 57, 58, 400 काय झालं, तिला खर्चच झाला की नाही. आणि विकली किती, 56, 30ला. म्हणजे काय झालं रे, नफा झाला का तोटा? तर तोटा झाला. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, 2,370 रुपये काय झाला, तिला तोटा झाला. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. पुढे पहा, एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चौकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्चामध्ये होईल? तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी क्षेत्रफळ काढून आपण याच्यावर म्हणजे सविस्तर हा घटक घेतलेला आहे क्षेत्रफळाचा, बरोबर की नाही. तर त्या ठिकाणी उत्तर येते पर्याय क्रमांक 2B. पुढे 57 प्रश्न, खालील आयताकृती कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आणि किती आहे? तर पहा, आयताकृती हा देखील एक प्रश्न हे दिलाय पहा. कारण पहा या ठिकाणी 2 नंबरचा जो दिलाय तो चौरस दिलाय आणि मग कशाचं क्षेत्रफळ येतंय, तर त्याचं जास्त येतंय ना, पण तो चौकोन आहे. मग हा देखील कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे पहा. जसा बुद्धिमत्तेमध्ये तो दिलता तसं इथं दिलं आणि त्यांनी विचारले की आयताकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि इथं दिलाय चौकोन. मग त्यामुळं या ठिकाणी जर तसं पाहिलं तर बी हे उत्तर येतंय. परंतु त्यांनी काय दिलं, इथं आयताकृती दिले आणि चौकोनाचं उत्तर दिले जास्त. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी काय अपेक्षित आहे, तर आयताकृती म्हणजे त्याच्यामुळे हा पण कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. 58वा प्रश्न, सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. 2 लगतच्या तारामधील कोण टिंबटिंब आहे? पहा, सायकलच्या तारा कधी केलंय का, ते स्पोक म्हणतो आपण, ते त्याच्यामध्ये चाकाचं कधी निरीक्षण केलंय का? त्याच्यामध्ये कितीचा कोण आहे रे, तर कितीचा? पर्याय क्रमांक 2, 15 अंशाचा कोण आहे. पुढे पहा, घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट काट्यामधील कोण कोणता? 6 वाजताना संध्याकाळचे पहा, वरचा 12वर राहतो, खालचा 6वर कोणता असतो रे, तो सरळ कोण असतो. कोणता असतो? सरळ कोण. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल डी. 60वा प्रश्न, PQRS यांनी सोडविलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे. स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की Q आणि R ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या P आणि S यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नापेक्षा किती जास्त आहे. तर या ठिकाणी दोन्ही ते काढून घ्यायचंय, Q आणि R. म्हणजे पहा, Q नी 6 सोडलेत, R नी 10 सोडलेत, P नी 4 सोडलेत, S नी 8 सोडलेत. म्हणजे QR नी किती सोडले, QR नी किती सोडलेत, तर त्या ठिकाणी 16 सोडलेत आणि PS नी किती सोडलेत, 12 सोडलेत. म्हणून 16तून 12 गेले खाली, किती राहिले, 4. म्हणून त्या ठिकाणी किती तफावत, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर मराठी पहा. आता मराठीचे प्रश्न या ठिकाणी तुमचं पाठांतर खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रश्न उतारा वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. 61वा प्रश्न, थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? थकणे आपण घेतलेला आहे पहा, तर काय आहे समानार्थीमध्ये, दमणे. पर्याय क्रमांक 2. रोबोट चुका करीत नाही कारण काय आहे, ते यंत्र आहे. पर्याय क्रमांक 1. 63वा, उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटचा वापराचा उल्लेख नाही? तर कोणत्या ह्याच्यात रे, मुलांना शिकवणे. 64वा, धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धोकादायक म्हणजे काय, त्याचे विरुद्धार्थी सुरक्षित. पर्याय क्रमांक या ठिकाणी 2B.
पुढे 65वा प्रश्न, रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. काय आहे चुकीचं विधान? बहुअंशी रोबोट माणसाप्रमाणे दिसतात. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे परिच्छेद 2. सोनेरी गरुड बहुअंशी टिंबटिंब आढळतो. कुठं आढळतो? तर उत्तर गोलार्धात. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे पहा तुमच्या परिच्छेदमध्ये त्याचं उत्तर. पहा या दिमागदार पक्षाचे उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत वास्तव्य असते. त्याच्यामुळे तिथंच असतात. प्रश्न परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे. मादी गरुड पक्षी टिंबटिंब यावरून ओळखता येतात. कशावरून रे? तर मोठा आकार त्याच्यावरून ते ओळखता येतात. त्यानंतर घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे ती, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. पुढे दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पहा विरुद्धार्थी समानार्थी किती महत्त्वाचे आहेत ते शब्द पाठ करणं. तर पूर्ण पाठ करूनच टाकायचे असतात पाते. त्यामुळं दिमागदार आता तुम्हाला स्कॉलरशिपला त्याला पण मंथनला वगैरे पण त्याचा उपयोग होतो. म्हणून एकदा तुम्ही पाठ केले का परत विसरत नाहीत ते. त्यामुळे त्याला सारखी सारखी आवृत्ती देत राहायची आणि त्याची उजळणी करायची. तर दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. संवर्णीय म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. 70वा प्रश्न, पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा. विरुद्धार्थी नसलेला शब्द म्हणजेच काही समानार्थी म्हणजेच काय? व्यापक, मोठा, व्यापक आहे की नाही. परिच्छेद 3 दिलाय त्यांनी. 71वा प्रश्न, पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे. तर कशी आहे रे? सर्वात उपयोगी कृती आहे. कशी आहे? उपयोगी. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे काल प्रभावात पुस्तक टिकून राहतात कारण त्यात काय असतात रे? महान विचार असतात. पहा तुमच्या याच्यातच दिलेलं आहे ते. त्यामुळं पर्याय क्रमांक येईल बी. पुढे 73वा प्रश्न, पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द. पहा किती आले समानार्थी विरुद्धार्थी. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल काय येईल त्याचा? डी, अयोग्य. 74वा, जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात. म्हणून पर्याय क्रमांक बी. पुढे परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? पडझड म्हणजे काय रे? त्याला आपण काय म्हणतो? ढासळणे, पडणे, पडझड आहे की नाही. पहा शेवटचा परिच्छेद आहे. सदर परिच्छेदाचा मुख्य विषय काय आहे? तर कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व हा त्याचा मुख्य विषय आहे. पहा कोळी जाळं विणतात. या जाळ्यामुळे कोळ्याला 3 प्रकारे मदत होते. म्हणजे काय आहे? कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 1. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? तर त्या ठिकाणी पहा ते अंडीचे जतन करते, ते खाद्य पकडण्यास मदत करते, ते पाण्याचा शोध घेते, ते धोक्याच्या वेळी संरक्षण करते. तर कोणतं आहे चुकीचं विधान? ते पाण्याचा शोध घेते. हे विधान काय आहे? चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे 78वा, अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. समानार्थी अडकला काय झालं? काही चिकटला. पर्याय क्रमांक 1. 79वा, जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते? तर कसे समजते रे? तर तो काय करतो? अनुभवानेच तो त्या ठिकाणी पहा या ठिकाणी दिलेला आहे. जाळं हलायला लागताच त्याला समजते की प्राणी अडकला. म्हणजे तो अनुभवतो आणि त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अनर्थ म्हणजे टिंबटिंब. अस्तित्व म्हणजे काय रे? जगणे. पर्याय क्रमांक 1. तर पहा
अशा पद्धतीने ही नवोदयची प्रश्नपत्रिका आहे. आता तुम्ही एकंदर पाहिलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याच्यावर, मराठीचा जो पेपर आहे तो काय आहे सगळ्यात. आता बुद्धिमत्ताचा किती सोपा पेपर होता की नाही, बुद्धिमत्ता आणि गणित. तर फक्त तुम्हाला मराठीमध्ये काय आहे, पाठांतर कमी असलं की त्या ठिकाणी तो पेपर अवघड. पण जर तुमचं पाठांतर जर चांगलं असेल तर तुम्हाला मराठीचा पेपर देखील सोपा असेल किंवा सोपा गेला असेल, आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी पाठांतर किती महत्त्वाचं आहे पा. तर आता तुमची स्कॉलरशिपची परीक्षा आहे, पुढे मंथनची आहे, तर त्याला देखील तुम्ही काय करा, पाठांतर करा. कारण पाठांतरामुळं तुमचे बरेचसे मार्क कमी होतात. म्हणून आता जवळ आल्यात परीक्षा, त्यामुळं पाठांतर करायचं आहे, पेपर प्रश्न नीट वाचायचा आहे आणि पेपर वेळेत सोडवायचा आहे.